आपण पाहता एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा सिटी 60 मधून। उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं हे लोकांच्या मनात, संजय राऊतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेही म्हणालेत लोकांच्या मनातलं होईल, राऊतांची माहिती। मुंबई विकायला निघालेल्यांनी आम्हाला शिकवू नये, संजय राऊतांचं सरकारवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी अदानींच्या धारावी प्रकल्पास स्थगिती दिली असती, राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांकडून मुंबादेवीचा नाही, मुंबई शहराचा आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा अवमान। राऊतांनी माफी मागावी, भाजप नेते राम कदमांची मागणी। दोन ठाकरेंची युती होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल। दैनिक सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचं विश्लेषण। दिल्ली महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील, सामनातून निशाणा। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना, सामनातून टीकास्त्र। मुख्यमंत्री करा, ठाकरेंची युती रोखतो अशी शिंदेंची अमित शहांना हमी, सामनातून दावा। शिंदेंच्या सेनेचे शिरसाट सामंत म्हणतात, अमित शहा आणि शिंदे उद्धव ठाकरेंना एकत्र येऊ देणार नाहीत, दैनिक सामनातून दावा। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब, घरकुलाचा धनादेश वाटप कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। त्यामुळे लाडक्या बहिणी नकोशा झाल्यात का, असा सवाल उपस्थित होतोय। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन, अजित पवारांचं सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाली आहे, राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती। लोकसभा निवडणुकीत ते हरलेत, पण राज्यसभेद्वारे खासदार झालेत। उज्ज्वल निकम यांच्यासह चौघांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्याची गृह मंत्रालयाची माहिती। मुंबई उत्तर मध्यच्या लोकसभा निवडणुकीत निकम काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांकडून अवघ्या 16,000 मतांनी पराभूत झाले होते। नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज, राजकीय नेत्यांनी बँक अडचणीत आणली नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया, चुकीच्या पद्धतीनं आणि अनावश्यक कर्ज वाटप झाल्यानं बँक अडचणीत आली, कोकाटेंची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पिंपरी चिंचवडमध्ये पाहणी करण्यात आली, हिंजवडीमध्ये अजित पवारांकडून कामांचा आढावा, वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था अशा विविध समस्यांचा अजित पवारांकडून आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीतील मेट्रो लाईन 3ची देखील पाहणी करण्यात आली। हिंजवडीच्या फेज 3 मध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचतं, त्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली। सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर थेट 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा। हिंजवडीत पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना, जे आडवं येईल त्याला उचला, अजित पवारांचे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निर्देश। ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो पूजा करतो, आपण कधीच पूजा अर्चा केली नाही, अजित पवारांचं विधान। आपण 6 वेळा उपमुख्यमंत्री झालोय, कुणीही आपला रेकॉर्ड तोडू शकत नाही, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। नागपुरात 9 जुलैला झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। नाले सफाईच्या नावाखाली केवळ देखावा केला का, गडकरींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। आमदार संजय गायकवाडांना संताप, पुन्हा एकदा अनावर झालाय। फूड अँड ड्रगचे अधिकारी आपला फोन घेत नाहीत असं म्हणत शिवीगाळ। लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना समजणारी भाषा वापरणार, संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण। बुलढाण्यातील पैनगंगा आश्रमशाळेतील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाली, या प्रकरणी गायकवाड आक्रमक। धुळ्यात गुलमोहर शासकीय विश्रामगृहात रोकड सापडल्यानंतर तिथे जाणं टाळलं। धुळ्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रावल यांचं विधान, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला। उत्पादन शुल्क वाढीविरुद्ध राज्यात सोमवारी बार बंद असतील। उत्पादन शुल्कात केलेली 60% वाढ आणि विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त 10% कर वाढीविरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आक्रमक। पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर महापालिकेचा भर, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत। आतापर्यंत मूर्तिकारांना 830 टन शाडूच्या मातीचा पुरवठा। तुळजाभवानी मंदिर रात्री आता 1 ऐवजी पहाटे 4 वाजता उघडणार। मंगळवार, शुक्रवार आणि रविवार पौर्णिमेला देखील मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय।
विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। बीई, बीटेक आणि एमबीए प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे। 14 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करता येतील। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। मध्य रेल्वे मार्गावर आज विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक, 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। हार्बर रेल्वे मार्गावर आज कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। ब्लॉक काळा सीएसएमटी कडून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द। खडकी रेल्वे स्थानकावर नव्या फलाटाच्या कामासाठी लोणावळा ते पुणे दरम्यान 17 तासांचा विशेष ब्लॉक। यामुळे आज मुंबईत ये-जा करणाऱ्या मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल। घाटकोपर आणि पवईतील खंडोबा टेकडीवरील झाडांची कत्तल आणि डोंगरफोडी विरोधात निसर्गप्रेमी रस्त्यावर आलेत। 3 नंबर शाळेजवळून ते खंडोबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत निषेध रॅली। विरारमध्ये रिक्षा चालकाला शिवसैनिकांनी चोप दिला। हिंदी भोजपुरी बोलेन पण मराठी नाही, रिक्षा चालकाची मुजोरी। शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर रिक्षा चालकानं महाराष्ट्राची माफी मागितली। मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये 6 जुलैला गँगवॉर घडलंय। गँगस्टर प्रसाद पुजारीवर प्रतिस्पर्धी टोळीचा हल्ला, 7 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल। प्रसाद पुजारीवरही गुन्हा दाखल। म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर। उद्या म्हाडाच्या सोडतीचा गो लाईव्ह समारंभ। शिरीतल्या वेधशाळेत पुण्याच्या खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर क्षितिजा केळकरांचा समावेश। खगोलशास्त्राला नवी दिशा देणारी वेधशाळा। वेधशाळेत 3200 मेगापिक्सेलचा उच्च क्षमतेचा कॅमेरा असेल। एका वेळेला 40 चंद्र टिपण्याची कॅमेऱ्याची क्षमता आहे। पालघरमध्ये एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय। गारगावातील शाळकरी मुलांना मिळाल्या 50 सायकल्स। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी करायचे नदीतून जीवघेणा प्रवास। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झालाय। पावसामुळे समाधानकारक जलसाठा जमा झालाय। गेल्या 2 वर्षात 12 जुलैचा जलसाठा पाहता आजचा जलसाठा तिप्पट आहे। ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। रस्ते वाहतूक सध्या सुरळीत असून ठाण्यामध्ये पावसाची रिपरिप मात्र सुरूच आहे। खोपोलीतील केपी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची एका तासानंतर सुखरूप सुटका करण्यात आली। तरुण ट्रेक करताना अडकला होता। यशवंती हायकर्स रेस्क्यू टीमकडून तरुणाचा बचाव। नाशिक शहरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। कोट्यवधींचा खर्च करूनही नाशिककरांचा खड्ड्यांमधून प्रवास सुरूच आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त झालेत। भंडाऱ्यात मुसळधार पावसात रोहणी ते कोथुर्णा गावाला जोडणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला। 4 महिन्यांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता। निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। अकोल्यातील अकोट ते पोपटखेड महामार्गाची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर डांबरीकरण करून 6 महिने देखील उलटले नाही तोवरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत। वाहनधारकांना याचा नाहक त्रास होतोय। पुण्यात सिगारेट न दिल्याच्या रागातून गुंडांनी दुकान फोडलं। हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला केला। घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। रायगड जिल्हा परिषद आणि कृषी विभागाअंतर्गत भात लागवडीचा कार्यक्रम। चिखलात उतरून रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भात लागवड केली। शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन। ठाण्यात डंपरची दुचाकीला धडक, अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। या प्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डंपर चालकाला अटक केली आहे। बीडमधील माजल गावातील निपाणी टाकळीच्या उपसरपंचाला सरपंचांच्या पतीकडून बेदम मारहाण। ग्रामसभेत बोगस कामं करून बिलं उचलू नका म्हटल्यानं मारहाण। सरपंच पती भगवान राठोडसह 4 ते 5 जणांकडून मारहाण करण्यात आली, पण अजून या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाहीये। बीडच्या माजल गावातील लवूळ गावात 1200 रुपयांसाठी शेतमजुराचं अपहरण करण्यात आलं, तर मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली। एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। 2 मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेची सुटका। कर्नाटकातील गोकर्ण जवळच्या रामतीर्थ गुड्डा जंगलातील गुहेतून त्यांना सोडवण्यात आले। 2 आठवड्यांपासून महिला आणि 2 मुली जंगलात अडकल्या होत्या। अध्यात्माच्या प्रभावामुळे रशियन महिला जगत होती गुहेतलं जीवन। 40 वर्षीय रशियन महिला गुहेतच पूजा मेडिटेशन करत होती। महिलेचा व्हिसा 2017लाच संपलाय, तरी भारतात वास्तव्य आहे। दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना कारनं चिरडलंय। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून चालकाला अटक करण्यात आली आहे।
जम्मू आणि काश्मीरच्या एका ट्रक चालकानं आपल्या छोट्या मुलाला ट्रक चालवायला दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलिसांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, नेटकऱ्यांची मागणी. तमिळनाडूत इंधन घेऊन जाणाऱ्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीला भीषण आग लागली. यात अनेक डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. एका डब्याला लागलेली आग इतर डब्यांपर्यंत पसरली. चेन्नईकडे जात असताना आज सकाळी मालगाडीला आग लागली. आगीचे लोळ दिसत होते कैक मीटर अंतरावरून. आगीत जीवितहानीचं वृत्त नाही, पण स्टेशन परिसरातच ही आग लागली. मादी जिराफानं आपल्या बछड्याला पाठीवर घेऊन तरसांच्या हल्ल्यातून वाचवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 5 तरसांची टोळी जिराफाच्या बछड्यासाठी मोठ्या जिराफासोबत झुंजत होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30% कर लादण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून कर आकारला जाईल. पोलंडच्या इगा श्विआटेकनं विम्बल्डन 2025 महिला एकेरीचं जेतेपद पटकावलंय. अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवालाचा पराभव केला. आज विम्बल्डनच्या पुरुष एकेरी गटातील अंतिम सामन्याचा थरार. अल्कराज आणि सिनर यांच्यात अंतिम सामना होणार. कार्लोस अल्कराजनं आतापर्यंत सलग 2 वेळा विम्बल्डनचं जेतेपद मिळवलंय, तर यानिक सिन्नर आपल्या पहिल्या विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक. त्यामुळे बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं. 5 आठवड्यांपूर्वी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात देखील सिन्नर विरुद्ध अल्कराज अशी लढत झाली होती. अल्कराजनं सिन्नरचा पराभव करत फ्रेंच ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. 5व्या T20 सामन्यात इंग्लंडच्या महिलांनी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. भारतीय महिलांनी 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनं ते 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं 5 सामन्यांची मालिका 3-2 न जिंकली आहे. इंग्लंड विरुद्धच्या 3ऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघ 387 धावांवर ऑल आऊट. केएल राहुलच्या शतकी आणि रवींद्र जडेजाच्या 72 धावांच्या संयमी खेळीनं डाव सावरला. भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी सामन्यातील 3ऱ्या दिवशीच्या अखेरच्या षटकात दोन्ही संघातील खेळाडूंची बाचाबाची. दिवस संपण्यासाठी 6 मिनिटं बाकी असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी वेळ घालवण्याचा प्रयत्न केल्यानं शुभमन गिल चिडला. भारताविरुद्ध इंग्लंडच्या लॉर्ड्स कसोटीत केएल राहुलचं दमदार शतक. 177 चेंडूत काढल्या 100 धावा.